राज्यसभेची खासदारकी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचं कळतंय। छगन भुजबळांनी आपली खासदारकी संदर्भातली खंत व्यक्त केलेली आहे। नाशिकच्या जागेसाठी माझा विचार झाला होता असं विधान छगन भुजबळांचं आहे। खासदार होण्याची माझी इच्छा होती असं भुजबळांनी म्हटलंय। तर तिकीट जाहीर होण्यास विलंब झाल्याने माघार घेतली। कधी काही गोष्टींसाठी थांबावं लागतं असं महत्त्वाचं विधान छगन भुजबळांनी केलंय आणि यावरूनच आता छगन भुजबळ नाराज असल्याचं कळतंय। मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकची लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, मग मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होत आहे, मी थांबून घेतो। छगन भुजबळ साहेब काही नाराज नाही, त्यांची इच्छा व्यक्त केली होती खरं आहे, परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे। ते आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत। त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे। म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा। त्यांनी अतिशय आनंदाने सुनीत्रा पवार वहिनीचं नाव घेतलं। ते स्वतः काल फॉर्मला उपस्थित राहिले आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना सुद्धा आपण कोणत्याही पद्धतीने नाराजी नाही असं सांगितलं। कोणी अपमान केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची, त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।